आमच्याकडे सगळे 22 लेबर येतात आता सरळ सरळ आणि दरवर्षी टोटल ते आमच्याकडे असतात. म्हणजे ज्यावेळेस आमची काढणी चालू त्यावेळेस आम्ही फोन करतो, बोलून घेतो आणि त्यांची आहे योग्य ती मजुरी आम्ही त्यांना देतो. मजूर मागणी म्हणजे आता लेबर जर नसतं ते एवढा आवरणं मुश्किलच आहे ना. त्याच्यामुळे मागणीच करून घ्यावं लागते आम्हाला, लेबरला बोलूनच घ्यावं लागतं. आणि आता परवड्याचं म्हणजे काय आहे, आता कमी बाजार बी झाले तर ते ठेवून तर चालणार नाही, त्याला विक्री करणंच आहे. आणि बाजार बी वाढले आहे त्यांचं 80-90 रेट तर आम्हाला त्यांना देणं जे कोणीचं उगत. कांद्याचे भाव कमी झाले तर तुमच्या मजुरीवर फरक पडतो का? नाही होत, कारण लेबर आपल्याला दरवर्षी लागतं, त्याच्यामुळे मजुरीला फरक चलतच नाही ना. आम्हाला एकूण क्षेत्र आहे 20 एकर. त्यात कांदे लागवडीसाठी पण मजूर आणावं लागतं, काढणीसाठी वेगळंच आणावं लागतं, कापणीसाठी वेगळंच आणावं लागतं. आणि किती जरी बाजारभाव कमी झाला किंवा जास्त झाला किंवा तरी पण 80-90 हा रेट द्यावाच लागतो कंटिन्यू. आणि त्याच्यात काही वेळेस कांद्याला पण भाव भेटत नाही, एकदम लॉस जातो, कधी कधी एकदम उचलून येतो, कधी कधी एकदमच तोट्यात जातं. नाही तर मग झाले तर होतेच पैसे. किंवा मजूर बरेच लांबून येतात, तरी राहुरी अजून नांदगाव शेंग असेच इथून काय काय सोय द्यावं लागतं तुम्हाला? पाणी रोजचे रोज पैसे द्यावे लागतात मागितल्यावर. अजून बरंच टोटल पुरावा करावा लागतो त्यांना, बारदाणे, राहण्याची सोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.